कण नव्हता अशा ठिकाणी एवढी मोठी झाडी विकसित केली आणि आपण बघतोय की त्यांना कुठलंही आर्थिक सहकार्य नव्हतं, शासनाचा कुठला निधी मिळाला नाही. परंतु एखादा व्यक्ती एखाद्या उद्देशानं जर झपाटलेला असेल आणि त्यानं जर ठरवलं असेल तर ते कसं पूर्ण करतो हे आपण इथं आल्यावर आपण बघू शकतो. आणि आज खरं तर सगळ्यांचं नशीब आहे आम्हाला या कार्यक्रमाला येता आलं आणि 25 वर्षापासून जे पाशाबाईंनी कष्ट केलंय आणि त्यात एक थोडासा सहभाग म्हणून आज आमच्या हातानेही या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. आणि देश के नाम 2 झाड जो त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे त्यानुसार आपण प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक माणसानं जर झाडं लावली, झाडं लावण्यापेक्षा झाडं कशी जगवायची हे पाशाबाईच्या ह्या कामातून दिसून येतं. आपल्या देशात आज पण आपण बघतोय की देशात असेल राज्यात असेल दरवर्षी कोट्यावधी झाडं लावण्याचा प्रोग्राम हाती घेण्यात येतात, पण प्रत्यक्षात झाडं जगत नाहीत. त्यामुळे आता झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असं वाटतं. आणि ते झाडं जगवायचं काम पाशाबाईंनी त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे निश्चितच आपल्या सर्वांना म्हणजे आज त्यांचं वय जवळपास किती आहे 83 वर्ष वय आहे. सर्व तरुणांना लाजवेल असं काम पाशाबाईंनी केलेलं आहे. त्यामुळं निश्चितच इथून पुढच्या काळात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बाकीचे सुद्धा आमच्यासारखी लोक झाडं लावण्यापेक्षा झाडं लावून फोटो काढण्यापेक्षा ती झाडं कशी जगतील यासाठी काम करतील. आणि आपल्या भागात जे दुष्काळाची किंवा प्रदूषणाची जी समस्या आहे ती जर आपल्या भागात पहिल्यासारखी झाडं राहिली तर निश्चितच ह्या समस्यावर काही उपाय येऊ शकेल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी येऊन खरंच आमच्या माझ्या सर्व सहकार्यांना मनापासून आनंद झाला. याआधीही आम्ही एकदा आलो होतो पण एवढं चाललं नव्हतं. तर आपण बघतोय की पाशाबाईंनी त्यांच्या सहकार्यांनी एक म्हणजे लहान आपण काही फोटो बघत होतो हे दगडाच्या खदानीमध्ये कसं नंदनवन फुलवलंय हे आपण आज बघितलेलं आहे. निश्चितच त्यांनी समाजकार्य हाती घेतलेलं आहे यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत राहू आणि त्यांनी जे व्रत हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांचे पाईक म्हणून तिथून पुढच्या काळात काम करू एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि परत एकदा सर्वांना आपल्याला शुभेच्छा देऊन हा शब्दाने विराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हमारे पत्रकार भाई यहाँ पर खास करके ये प्रोग्राम में आए और उस्मानाबाद शहर के अंदर भी जब भी दादा का फिर ओम दादा का प्रोग्राम, मेरी गुजारिश है कि उनका भी सत्कार करें. जनाब अल्ताफ शेख करो. आज आपल्या गार्डन मध्ये इथं बिस्मिल्ला गार्डन मध्ये आमदार साहेब आले होते. नेमकं काय त्यांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आणि काय माहिती दिली तुम्हाला? आज 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 आमदार साहेब आले दादा पाटील. त्यांना आपली इथली समस्या आहे ह्या एरियाची भागाची. मी 25 वर्षापासून इथे सगळी मिळून कार्य करतो. समस्या म्हणजे रस्ता नाही, स्ट्रीट लाईट नाही, नाली नाही. आमदार साहेबांनी काय आश्वासन दिलं? आमदार साहेब त्यांच्या कानावर सगळं माहिती करून आम्ही दिलो. सगळेजण ते आम्हाला आश्वासन दिले की जरूर तुमची समस्या आम्ही पार लावू. ऑगस्ट रोजी मान्य आमदार दादा पाटील साहेब आले होते तिथं आल्यावर त्यांनी पाशाबाई पठाण या गार्डन बिस्मिल्ला गार्डनमध्ये येऊन त्यांनी भेट दिली आणि ते अति खुश झाले. कारण त्यांनी पाशाबाईंनी 40 वर्षापासून इथं मेहनत केलेली आहे ती त्यांनी स्वतः डोळ्यावर पाहिलं आणि डोळ्यावर पाहिल्यावर तिथं समस्यांचं काय फक्त रस्ता, नाली आणि लाईट त्यांनी प्रस्ताव टाकलेला आहे. तर आमदार साहेबांनी खुश होऊन त्यांनी म्हणले की त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला करू आश्वासन दिले त्यांनी.